मालेगाव येथील 2008च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील महत्त्वपूर्ण निकाल अखेर समोर आलाय। विशेष एनआयए कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल जाहीर करत सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। गेल्या 17 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा निकाल आज जाहीर झालाय। यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर मुख्य आरोपी होत्या, मात्र पुराव्यांअभावी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मात्र हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण नेमकं आहे काय आणि आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय घडलं याची माहिती जाणून घेऊयात। 29 सप्टेंबर 2008 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भिक्खू चौकात बॉम्बस्फोट झाला होता। या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक लोक जखमी झाले होते। रमजानमध्ये नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला। घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्य, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांचा हा कट असल्याचं म्हटलं गेलं। गेल्या 17 वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती। सुरुवातीला एटीएस कडे हा तपास होता, नंतर एनआयए कडे हा तपास वर्ग करण्यात आला। एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन देखील मंजूर केला होता। या संपूर्ण खटल्याच्या सुनावणी दरम्यान 300हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यांअभावी 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे।